आयोजकांचं परवानगी घेतलीच आहे. 2 मिनिटं त्यांचे बोलणं मी स्वतः बोलणार आहे, कारण माझं आज एक पुस्तक प्रकाशित झाले आणि हे परवड पुस्तक आहे. मॅडम सकाळी म्हटलं परकड, पण परकड नाही, हे परवड पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मी माझ्यावर लिहिलेलं आहे. आत्मकथा आहे आणि हे लिहिताना मी स्वतः मी म्हणजे नोकरीतच आहे आणि गव्हर्नमेंट टीचर आहे मी. आणि मला हे लिहिताना जास्तीत जास्त सहकार्य करणारे माझे म्हणजे आदरणीय कवी इंगळे सर आणि शुभांगी मॅडम आलेत का ते आज. शुभांगी मॅडम त्यांचे मला ह्या पुस्तक लिहिण्यामध्ये अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. आणि कविता आपण कितीही लिहू शकतो, जाता जाता कविता लिहू शकतो, बसता बसता कविता लिहू शकतो, बोलता बोलता कविता लिहू शकतो, पण पुस्तक लिहिणं, आत्मकथा लिहिणं एवढं काही सोपं नाहीये. ह्याच्यातली वाक्यरचना असेल, एखादा शब्द असेल, वाचकांना एखादा शब्द खटकला, एखादी वाक्यरचना खटकली तर म्हणजे वेगळ्या प्रतिक्रिया होऊ शकतात. यासाठी हे अतिशय विचारपूर्वक असं पुस्तक मी लिहिलेलं आहे, हे आत्मकथा. कारण मी अतिशय एक साध्या गरीब कुटुंबातील मुलगी आणि मुलगी ही परक्याचं धन असते. ह्या परक्याचं धन असताना कधी ना कधी तिला सासरी जावं लागतंय आणि आई वडिलांची किती गरीब परिस्थिती असली तर त्या गरीब परिस्थितीत ती मुलगी सुखी राहते. पण जेव्हा ती सासरी गेल्यानंतर तिची सगळे स्वप्न, भावभावना, इच्छा, आकांक्षा काही असतील तिला सगळ्या मारून म्हणजे संसार करावा लागतो. तो पण आयुष्याचा जोडीदार जर चांगला असेल तर तो संसार सुरळीत होतो. आपण म्हणतो ना, गाडीची दोन्ही चाकं असली तर गाडी सुरळीत चालते. तसं संसाराची पती पत्नी ही 2 चाकं आहे ती, आणि ती जर 2 चाकं व्यवस्थित असले तर आपलं संसाराची सुद्धा गाडी आपली चांगली चालते. आणि हे माझं भाग्य या बाबतीत मी दुर्भाग्य होती. अवघ्या माझ्या 30व्या वर्षी मला विधवा पण आलं आणि माझी 2 मुलं मागं बसलेले आहेत. एक म्हणजे तो मुलगा 2रीला होता आणि एक 5वीला मुलगा होता माझा. तेव्हापासून मी म्हणजे माझा संघर्ष सुरू झाला. एवढा संघर्ष सुरू झाला की माझे पती अचानक माझ्या आयुष्यात ती घटना एवढी जबरदस्त होती की मला त्याच्यामध्ये भरपूर आज त्या घटनेत मला म्हणजे असं मी सांगू शकत नाही एवढं. माझ्या पुस्तकातच मी सगळं लिहिलेलं आहे. आणि ती मुलं माझा एक मुलगा मोठा आहे, तो टीम लीडर आहे IT कंपनीत पुण्याला, आणि दुसरा मुलगा आहे हेल्थ केअरमध्ये आहे. खूप संघर्ष केलेला आहे. आयुष्यात जगायचं कसं हे माझं हे पुस्तकच तुम्हाला सांगेल. आणि हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावं. आणि ह्याच्यातल्या काही प्रतिक्रिया असल्या, काही शब्द असले तुम्हाला खटकले तर ते मला मिळतील. आणि जे चांगलं असेल ते तुमच्यासाठी असेल, आणि अभिप्राय असेल तर अभिप्रायही द्यावा. कारण मी पुन्हा लिहिताना मला काही माझ्या चुका असतील ते मला दुरुस्त करण्याची संधी नक्कीच मिळेल आणि लिहिण्यासही सुद्धा प्रोत्साहन मिळेल. एवढंच मी सांगू शकते. आणि पुन्हा एकदा कवी इंगळे सरकार यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि धन्यवाद देते त्यांना. माझी एक छोटीशी कविता सादर करते. सोबत कविता. मी नकोच होते तुला, मी नकोच होते तुला पहिले सांगायचे होते, मी नकोच होते तुला पहिले सांगायचे होते. काय म्हणून छळला मला थोडे समजायला पाहिजे होते, काय म्हणून छळला मला थोडे समजायला पाहिजे होते. राग माझ्यावर काढू नको द्वेष एवढा वाटत होता, राग माझ्यावर काढू नको द्वेष एवढा वाटत होता. प्रपंचाचा थाट मांडला कसा संसार सारा सांडला होता, प्रपंचाचा थाट मांडला कसा संसार सारा सांडला होता. कळलेच नाही तुला शांत बसत होता, कळलेच नाही तुला शांत बसत होता. दगडालाही घाम फुटे तू मात्र पाषाण झाला होता, दगडालाही घाम फुटे तू मात्र पाषाण झाला होता. मोकळा श्वास तुझा कधी दिसला नाही, मोकळा श्वास तुझा कधी दिसला नाही. मला पाहिजे होते ते कधी मिळाले नाही, मला पाहिजे होते ते कधी मिळाले नाही. साथ पाहिजे होती तुझी बाकी मी सांभाळले असते, साथ पाहिजे होती तुझी बाकी सांभाळले असते. एवढा घाट मांडला होता शेवटपर्यंत निभवायचे होते, एवढा घाट मांडला होता शेवटपर्यंत निभवायचे होते. तुला मी कधी कळलीच नाही सोबत तुझी म्हणायला होती, तुला मी कधी कळलीच नाही सोबत तुझी म्हणायला होती.
संयमाने बघायचे होते मी कधी विसरणार नव्हती. संयमाने बघायचे होते मी कधी विसरणार नव्हती. आज तुझी आठवण येते मन एकाकी होऊन जाते. आज तुझी आठवण येते मन एकाकी होऊन जाते. तुझ्या उणवेची पोकळी भरून कधीच निघत नसते. तुझ्या उणवेची पोकळी भरून कधीच निघत नसते. ही कविता माझ्या मिस्टरांना मी बहाल करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.